बायोलॉजी पेपर फर्स्टमध्ये आय डी पाटील सरांनी तुमचं चॅप्टर सुरू केलेलं आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स या चॅप्टरमध्ये तुम्ही असेक्शुअल रिप्रोडक्शन अभ्यासलं. सेक्शुअल रिप्रोडक्शन हा टॉपिक तुमचा चालू आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये तुम्ही अभ्यासत आहेत पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे काय हे परत एकदा लक्षात घ्या. काय होतं आहे पॉलिनेशनमध्ये, हे एक प्लांट, या प्लांटवर हे एक फ्लावर, या फ्लावरला अँथर्स आणि स्टिग्मा. दुसरं प्लांट, दुसऱ्या प्लांटवर फ्लावर, अँथर्स आणि स्टिग्मा. काय होणार आहे? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, याला म्हणायचं पॉलिनेशन. बट ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा टेक्स प्लेस ड्युरिंग पॉलिनेशन. प्लांट्स मे बी सेम ऑर अदर, बट ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स टेक्स प्लेस. स्पेशली इन क्रॉस पॉलिनेशन काय गरज असते? फॉर दिस ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा काय गरज आहे? सम एक्सटर्नल फॅक्टर्स आर इसेन्शियल. कारण आपल्याला जर एका गावाहून दुसऱ्या गावाला यायचं आहे तर आपल्याला गाडीची गरज असते. पायी नाही जाणार. हां, शाळेजवळ घरी आपण पायी येऊ शकतोय. तसं जवळ एकाच फ्लावरमध्ये पोलन ग्रेन यायचे आहेत तर एजंटची गरज नाही आहे, एक्सटर्नल फॅक्टर्सची गरज नाही आहे. मात्र एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पोलन ग्रेन न्यायचे तर एक्सटर्नल फॅक्टर्सची आवश्यकता असते. and the external factors which brings about the pollination are called as pollinating agents or agencies of pollination. जे आपल्याला अभ्यासायचे pollinating agents or agencies of pollination. मग पॉलिनेटिंग एजंटचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे पॉलिनेटिंग एजंटचा, तो म्हणजे अबायोटिक एजंट्स. अबायोटिक, जे बायोटिक नाही, जे लिव्हिंग नाहीत. The non-living factors which brings about the transfer of pollen grains from anther to stigma. कोणते आले? विंड आणि वॉटर. दोन स्पेशली आपण अभ्यासणार आहे. त्यांना म्हणायचं अबायोटिक एजंट्स. दुसरा प्रकार आला बायोटिक एजंट्स. बायोटिक म्हणजे लिव्हिंग, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच ब्रिंग्स अबाउट द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. जे पोलन ग्रेन्स अँथरवरून स्टिग्मावर घेऊन जात आहे असे लिव्हिंग फॅक्टर्स, ज्यांना म्हणायचं बायोटिक एजंट्स. आणि बायोटिक एजंट्समध्ये बर्ड्स, इन्सेक्ट्स, बॅट्स, आपण सुद्धा आलोय. पण आपल्याला तीन अभ्यासायचे: इन्सेक्ट्स, बर्ड्स आणि बॅट्स. याच्या मदतीने पॉलिनेशन. मग आता आपण जे बघतोय तो टॉपिकचं नाव काय आलं? पॉलिनेटिंग एजंट्स किंवा एजन्सीज ऑफ पॉलिनेशन. दोन आले, अबायोटिक एजंट आणि बायोटिक एजंट. अबायोटिक एजंटमध्ये नॉन लिव्हिंग फॅक्टरमध्ये दोन आले, विंड आणि वॉटर. बायोटिक एजंटमध्ये लिव्हिंग फॅक्टरमध्ये आपण तीन अभ्यासणार आहोत: इन्सेक्ट्स, बर्ड्स आणि बॅट्स. मग आता हे 2 आणि 3 असे मिळून 5 प्रकारचे एजंट्स आपल्याला अभ्यासायचे. याच्या मदतीने पॉलिनेशन आपल्याला अभ्यासायचे. म्हणजे आपण आता जो पुढचा टॉपिक बघतोय याच्यामध्ये काय बघणार? पॉलिनेशन बाय विंड इज कॉल्ड ॲज विंड पॉलिनेशन. पॉलिनेशन बाय वॉटर इज कॉल्ड ॲज वॉटर पॉलिनेशन. पॉलिनेशन बाय इन्सेक्ट इज कॉल्ड ॲज इन्सेक्ट पॉलिनेशन. त्याला दुसरं नाव पण आहे, पण आपण सध्या सोपं म्हणून सांगते. पॉलिनेशन बाय बर्ड्स इज कॉल्ड ॲज बर्ड पॉलिनेशन. पॉलिनेशन बाय बॅट्स इज कॉल्ड ॲज बॅट पॉलिनेशन. आणि मग प्रत्येक प्रकारचं पॉलिनेशन व्हायला पाहिजे, कारण प्रत्येक झाडामध्ये सारखंच पॉलिनेशन नाहीये. एखाद्या प्लांटमध्ये विंड पॉलिनेशन व्हायचंय, एखाद्या प्लांटमध्ये इन्सेक्ट पॉलिनेशन व्हायचंय. मग जे पॉलिनेशन व्हायचंय ते होण्यासाठी फ्लावरमध्ये काही बदल झालेले असतात. त्यांना म्हणायचं ॲडॅप्टेशन्स. कशासाठी? ॲडॅप्टेशन्स फॉर इन्सेक्ट पॉलिनेशन, ॲडॅप्टेशन्स फॉर विंड पॉलिनेशन, ॲडॅप्टेशन्स फॉर वॉटर पॉलिनेशन. प्रत्येकामध्ये आपण ते अभ्यासणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या पॉलिनेशनमध्ये मिनिंग आणि ॲडॅप्टेशन्स आणि एक्झाम्पल्स अशा आपल्याला 3 बेसिक पॉईंटमध्ये अभ्यास करायचा आहे. पहिला आता आपण अभ्यासू पॉलिनेशन बाय विंड. द पॉलिनेशन विच टेक्स प्लेस बाय द एजन्सी ऑफ विंड इज कॉल्ड ॲज विंड पॉलिनेशन. आणि त्याला म्हणतात ॲनिमोफिली. ॲनिमॉस, ॲनिमॉस म्हणजे विंड, हवा, आणि फिली म्हणजे लविंग. हवेच्या मदतीने पोलन ग्रेन्स वाहून नेले जात आहेत. The transfer of pollen grains from anther to stigma takes place with the help of wind is called as wind pollination or anemophily. ज्या फ्लावर्समध्ये हे पॉलिनेशन होणारे त्यांना म्हणायचं ॲनिमोफिलस फ्लावर्स. द फ्लावर्स आर कॉल्ड ॲज ॲनिमोफिलस फ्लावर्स. मग ॲनिमोफिलस फ्लावर्समध्ये काय काय बदल झालेले असतील? साधारण अबायोटिक एजंटसाठी कॉमन काही आहे, कारण अबायोटिक म्हणजे नॉन लिव्हिंग एजंट, आणि नॉन लिव्हिंग एजंटसाठी फ्लावर्सची अट्रॅक्टिव्हची गरज नाही, फ्लावर्सला कलरची गरज नाही,
फ्लावर्सला फ्रॅग्रन्स नको आहे, फ्लावर्सला नेक्टर सिक्रिशनची गरज नाही, म्हणून प्लांट्स काय करतायत, त्यांची एनर्जी जास्त वाया घालत नाही आहे हे डिव्हाइसेस तयार करण्यासाठी. मग अबायोटिकमध्ये वॉटर आणि विंड दोघांमध्ये आपण बेसिक कॉमन काय लिहिणार, द फ्लावर्स आर स्मॉल, आकाराने छोटे, इनकॉन्स्पिक्युअस, ठळकपणे स्पष्टपणे दिसत नाहीत. ग्रास प्लांटमध्ये आपल्याला फ्लावर्स पण दिसत नाही, पानं कोणते फुलं कोणते लक्षात पण येत नाही. का बरं, विंड पॉलिनेशन व्हायचंय, इन्सेक्ट्सला अट्रॅक्ट करायचं असेल तर फ्लावर्सला डेकोरेटिव्ह व्हावं लागतं, कलरफुल व्हावं लागेल, तेव्हा लांबून इन्सेक्ट्स बर्ड्सला फ्लावर्स दिसतील. मात्र इथं काय हवा आहे, त्यांना डेकोरेटिव्हची गरज नाही. फ्लावर्स आर कलरलेस, फ्लावर्स आर इनकॉन्स्पिक्युअस, फ्लावर्स आर विदाउट फ्रॅग्रन्स, फ्लावर्स आर विदाउट नेक्टर. हां, एवढं आहे, पोलन ग्रेन्स आर प्रोड्युस्ड इन लार्ज नंबर, कारण हवेने पोलन ग्रेन्स उडतील, बहुतेक भरपूर पोलन ग्रेन्स खाली पडतील आणि थोडेफार पोलन ग्रेन्स हवेने उडत त्या दुसऱ्या फ्लावरपर्यंत पोहोचतील. म्हणून पोलन ग्रेन्स आर लाईट अँड ड्राय, पोलन ग्रेन वजनाने हलके असतील आणि कोरडे असतील म्हणून लांबपर्यंत वाहून नेले जाऊ शकतात. पोलन ग्रेन्स आर लाईट अँड ड्राय, पोलन ग्रेन्स आर प्रोड्युस्ड इन लार्ज नंबर, भरपूर नंबरमध्ये असतील. टू कॅच द पोलन ग्रेन स्टिग्मा इज फिदरी ऑर हेअरी, हा जो स्टिग्मा असतो हा स्टिग्मा असा हेअरी असेल, त्या हेअरी स्टिग्मामध्ये पोलन ग्रेन पटकन कॅच होतील, म्हणून स्टिग्मा इज हेअरी ऑर फिदरी. आणखी एक वैशिष्ट्य, याच्यात जे स्टॅमेन्स आहेत, या स्टॅमेन्समध्ये फिलामेंट इज लॉंग, फिलामेंट लॉंग असेल आणि लॉंग फिलामेंट इज अटॅच टू अँथर ॲट अ पॉइंट, त्यांना म्हणायचं व्हर्साटाईल अँथर. डॉर्सल साईडने ॲट अ पॉइंट ते अटॅच असतील. समजा आता हा लॉंग फिलामेंट, त्याच्यावरती हा त्याचा अँथर, हा काय असेल, एका पॉइंटला अटॅच असल्यामुळे जशी हवा येईल तसा तो फिरत राहील, जशी हवा येईल तसा तो फिरत राहील. हा बघा, आता हा आला, हा हवेच्या दिशेने असं त्याची मुवमेंट होऊ शकते, म्हणजे याला म्हणायचं व्हर्साटाईल अँथर. नीटला हा प्रश्न विचारला जातो, व्हर्साटाईल अँथर्स आर द मॉडिफिकेशन फॉर विंड पॉलिनेशन. मग व्हर्साटाईल अँथर्स आणि लॉंग फिलामेंट असतील. एक्झाम्पल काय, व्हीट, राईस, राई, सगळे ग्रास प्लांट्स आहेत. आणि पाम्समध्ये म्हणजे जिम्नोस्पर्ममध्ये सुद्धा विंड पॉलिनेशन होतं आहे. स्टॅमेन अँड स्टिग्मा आर एक्सपोज टू एअर करंट, हवेच्या दिशेने एक्सपोज, का बरं, पोलन ग्रेन्स पटकन वाहून नेले जात आहेत म्हणून. विंड पॉलिनेशनचं बेस्ट एक्झाम्पल आहे मेज. मेजचं काय वैशिष्ट्य आहे की मेज हे तर आहेतच, मेजमध्ये स्मॉल, इनकॉन्स्पिक्युअस, फ्लावर्स विदाउट नेक्टर, विदाउट फ्रॅग्रन्स, पोलन ग्रेन्स आर लाईट अँड ड्राय, स्टॅमेन्स आर विथ व्हर्साटाईल अँथर, हे सगळं आहेच. ॲडिशनल काय आहे मेजमध्ये की युनिसेक्शुअल फ्लावर्स, आणि युनिसेक्शुअल फ्लावर्समध्ये पण मेल फ्लावर्स आर प्रेझेंट ॲट अँटेरियर पोझिशन, वरती असतात. हे मेजचं जर प्लांट असेल तर खाली लीप जवळ फिमेल फ्लावर, जिथं मक्की येतो ते फिमेल फ्लावर्स तिथे असतात. ॲक्झिलरी पोझिशनला फिमेल फ्लावर्स, अँटेरियर पोझिशनला काय आहेत, मेल फ्लावर्स असतात. क्रॉस पॉलिनेशन आहे, दुसऱ्या शेजारच्या प्लांटमध्ये बरोबर हवेच्या मदतीने पोलन ग्रेन्स येत आहेत, पण पॉलिनेशन इज अचीव्ड बाय विंड. हे झालं मेज. दुसरा प्रकार आपल्याला अभ्यासायचा अबायोटिकमध्ये, पॉलिनेशन बाय वॉटर. तर पॉलिनेशन विच टेक्स प्लेस बाय द एजन्सी ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज हायड्रोफिली, आणि हायड्रोफिली ऑर वॉटर पॉलिनेशन. मग वॉटर पॉलिनेशन आणि हायड्रोफिली म्हणजे हायड्रोफिलीसाठी ॲडॅप्टेशन्स काय काय झाले, फ्लावर्स आर कॉल्ड ॲज हायड्रोफिलस फ्लावर्स. हायड्रोफिलस फ्लावर्समध्ये काय काय ॲडॅप्टेशन्स असतील, तेच प्रबत, स्मॉल, फ्लावर्स आर स्मॉल, इनकॉन्स्पिक्युअस, फ्लावर्स आर विदाउट फ्रॅग्रन्स, विदाउट नेक्टर, फ्लावर्स. हा एक आहे, जर पोलन ग्रेन्स हे पाण्यात वाहून न्यायचे असतील तर ते पाण्यात ओले व्हायला नकोत, म्हणून पोलन ग्रेन्स आर अनवेटेबल. फ्लावरसुद्धा पाण्यातच राहतील, म्हणून अदर फ्लोरल पार्ट्स, ज्याला पेरियंथ अँड अदर फ्लोरल पार्ट्स आर अल्सो अनवेटेबल. अनवेटेबल का बरं असू शकतात, कवर्ड बाय म्युसिलेज, म्हणून चिकट आवरण असल्यामुळे ते पाण्यात ओले होणार नाहीत. एक्झाम्पल आहे व्हॅलिस्नेरिया, झुस्टेरा, सिरॅटोफायलम, हे वॉटर पॉलिनेशनचे, पॉलिनेटल प्लांटचे एक्झाम्पल्स आहेत. वॉटर पॉलिनेशनचे दोन प्रकार येतात. पॉलिनेशन बाय वॉटर टेक्स प्लेस ऑन द सरफेस ऑफ वॉटर, मे बी टेक्स प्लेस ऑन द सरफेस ऑफ वॉटर और मे बी टेक्स प्लेस इन द वॉटर. जर पॉलिनेशन बाय वॉटर टेक्स प्लेस इन द वॉटर, बिलो द सरफेस ऑफ वॉटर, त्याला म्हणायचं हायपोहायड्रोफिली. आणि पॉलिनेशन बाय वॉटर टेक्स प्लेस अबव किंवा ऑन द सरफेस ऑफ वॉटर, त्याला म्हणायचं इपिहायड्रोफिली. मग बिलो द सरफेस ऑफ वॉटर केव्हा होणार आहे, तर बिलो द सरफेस ऑफ वॉटर केव्हा होईल, जेव्हा पोलन ग्रेन्स पाण्यापेक्षा वजनाने जास्त असतील, हेवियर. बाकी हायपोहायड्रोफिलस फ्लावर्समध्ये ॲडॅप्टेशन बाकी सेम,
स्मॉल इनकॉन्स्पिक्युअस फ्लावर्स विदाउट नेक्टर, विदाउट फ्रॅग्रन्स, त्याच्यानंतर अनवेटेबल पोलन ग्रेन्स हे आहेच. ॲडिशनल काय आलं, पोलन ग्रेन्स आर हेवियर, सो पोलन ग्रेन्स सिंक टू द बॉटम, खाली तळाला जातात. आणि पॉलिनेशन इज अचिव्ड इन द वॉटर, बिलो द सरफेस ऑफ वॉटर. झुस्टेरा त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. दुसरं आहे इपी. इपी म्हणजे अबव द सरफेस ऑफ वॉटर, सरफेसच्या वर. कोणती वस्तू पाण्याच्या सरफेसच्या वर केव्हा येते, लाइटर असेल, पाण्यापेक्षा हलकी असेल. तर पोलन ग्रेन्स हॅव स्पेसिफिक ग्रॅव्हिटी लेस दॅन वॉटर ऑर इक्वल टू दॅट ऑफ वॉटर. इक्वल टू दॅट ऑफ वॉटर असेल तर पाण्याच्या सरफेसच्या बिलकुल थोडंसं खाली, आणि लेस दॅन वॉटर असेल तर ऑन द सरफेस ऑफ वॉटर पोलन ग्रेन्स येतील. मग पोलन ग्रेन्स हा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी लेस दॅन दॅट ऑफ वॉटर, सो पोलन ग्रेन्स फ्लोट्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर. इकडं काय होणार आहे, जो म्हणजे जो गायनोशियम असतो, कार्पेल, कार्पेलची स्टाईल लॉंग आणि अनकॉइल्ड असते, ती अनकॉइल्ड होते आणि स्टिग्मा कम्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर. अर्थात पेडिसेलच त्याचं कॉइल्ड असतं फ्लावरचं, आणि कॉइल्ड पेडिसेल असल्यानंतर जेव्हा फ्लावर ओपनिंग होता, ब्लूमिंग ऑफ द फ्लावर, त्यावेळेला फ्लावर्स कम्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर. पोलन ग्रेन्स ऑन द सरफेस ऑफ वॉटर कम्स अप टू द स्टिग्मा, आणि पॉलिनेशन इज अचिव्ड ऑन द सरफेस ऑफ वॉटर. व्हॅलेसनेरिया सारख्या प्लांट्समध्ये इपी हायड्रोफिली टेक्स प्लेस. हे झाले वॉटर पॉलिनेशनचे दोन प्रकार. आता आपण काय सांगितलं, ॲक्वेटिक प्लांट्समध्ये मोस्टली हे होतंय. पण असं नाही आहे की सगळ्याच ॲक्वेटिक प्लांटमध्ये हायड्रोफिली टेक्स प्लेस. काही ॲक्वेटिक प्लांट असे आहेत की ज्याच्यामध्ये विंड पॉलिनेशन टेक्स प्लेस, ॲनिमोफिली टेक्स प्लेस. मग ज्या ॲक्वेटिक प्लांटमध्ये ॲनिमोफिली होतंय असं प्लांटचं एक्झाम्पल आहे हॅलोगॅरिस नावाचं प्लांट. दुसरं एक्झाम्पल आहे पोटॅमेगटॉन नावाचं प्लांट. याच्यामध्ये विंड पॉलिनेशन होते, प्लांट ॲक्वेटिक आहे पण विंड पॉलिनेशन होते. काही ॲक्वेटिक प्लांट, कमळ, लोटस, याच्यामध्ये इन्सेक्ट पॉलिनेशन होते, प्लांट ॲक्वेटिक आहे पण इन्सेक्ट पॉलिनेशन टेक्स प्लेस. वॉटर हायसिंथ आहे, लोटस आहे, वॉटर लिली आहे, याच्यामध्ये काय होतं, इन्सेक्ट पॉलिनेशन टेक्स प्लेस. आपण अबायोटिक एजंटच्या मदतीने पॉलिनेशन आता आपण अभ्यासलं. याच्यानंतर आपण अभ्यासणार आहोत बायोटिक एजंट्सच्या मदतीने